तर पुण्यात नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांकडून नीलम गोऱ्हेंच्या घरात शिरण्याचा प्रयत्न झाला। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। आमची फक्त एकच भूमिका आहे की नीलमताईंनी माफी मागितली पाहिजे। सरकार दडपशाहीचं सरकार आहे। हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करतंय। या सरकारला न्याय द्यायचा नाहीये, फक्त अन्याय करायचा। ज्या नीलमताई दुसऱ्यांकडून पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा, त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते। मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल हे दाखवा आम्हाला। याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे। माफी तर मागितलीच पाहिजे, तिने राजीनामा दिला पाहिजे। आता तिने त्या पदावरती बसायचं नाही। अब साहेबांनी मोठं केलं तिला, साहेबांनी एवढी पदं दिली आणि ती बडबड करणार का? काही बोलणार? मर्सिडीज दिली। जी इनोवा आहे ना, ती सुद्धा आमच्याच कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। त्याच इनोवातनं त्या फिरतात। चाका पण बदलली की नाही कुणाला आरोप करताय तुम्ही? कार्यकर्त्यांनी ही खरी गोष्ट आहे। आमच्या माझी गटनेत्यांनी दिलेली ती इनोवा आहे, त्याच इनोवातनं त्या फिरतात। त्याची चाकं सुद्धा अद्याप त्यांनी बदलली नसतील, ती बदलायला सुद्धा त्या कुणाकडे तरी पाठपुरावा करतील, भीक मागतील की